आज नितीन फारच खुश होता, कारण त्याला आज 6 महिन्यानंतर एकदाची सुट्टी मिळाली होती. पहाटे लवकर उठून तो घरी जाण्याची तयारी करू लागला. पॅकिंगमध्ये तेव्हा त्याचे चित्त नव्हते, कारण की त्याला ओढ लागली होती चिमुकलीला भेटण्याची. नितीनला 2 वर्षांची भावलीसारखी कन्या आहे. तिला बघून तिचे लाड करून आज त्याला जवळजवळ 6 महिने होत आले असतील. सोबतच त्याला पत्नीचा सहवास सुद्धा लाभलेला नव्हता. शीतल त्याच्या पत्नीचं नाव. शीतलही दिसायला फारच सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्वाची स्त्री. तिच्यापासून 6 महिने तो दूर होता आणि ह्या तारुण्याच्या स्पर्शातून दूर राहणं त्याला फारच कठीण होतं. दोघांना भेटण्याची उत्कंठा नितीनच्या डोक्यावर स्वार झाली होती. सर्व पॅकिंग आटपून तो निघणार, तोच त्याला अचानक त्याचा फोन वाजला. तो बघतो तर बॉसचा नंबर त्याला दिसला. बॉसचा फोन उचलू की नको या पेचात तो पडला. मग पटकन त्याला आठवले की मला सुट्टी मिळाली आहे, तर कशाला घाबरायचे. त्याने फोन उचलला तर बॉसने त्याला अर्जंट ऑफिसला बोलवले. नितीन बॉसला म्हणाला, सर मी सुट्टीवर आहे. बॉस समोरून म्हणाला, सुट्टी बुट्टी ठीक आहे, फक्त 5 मिनिटांचं काम आहे, ते करून येथूनच तू निघून जा. नितीनला बॉसचा स्वभाव ठाऊक होता, तर त्यानं विचार केला, जे काही असेल ते लवकर आटोपून निघून जाईल. तर तो ऑफिसला गेला. ऑफिसमध्ये गेस्ट आले होते. बॉस त्यांच्यासोबत बोलत होते. या परिस्थितीत त्यांना डिस्टर्ब करायचं म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालण्यासारखं होतं. म्हणूनच नितीन बाहेरच वाट बघू लागला. बघता बघता 1 तास जवळजवळ होत आला. बॉस बाहेर आलेच नव्हते. आता नितीनची उत्कंठा अधिकच वाढू लागली. त्याने ठरविले की बॉस समोर जाण्यास काही युक्ती करावी लागेल. त्याने थेट बॉसच्या काचेचा केबिन समोर बॉसला दिसेल अशा प्रकारे त्यांच्या तोंडासमोर हालचाल सुरू केली. बोलता बोलता बॉसचे लक्ष गेले. त्यांनी नितीनला आत बोलवले आणि म्हणाले, अरे मी तुला 1 तासापूर्वी बोलवले होते, तू उशिरा का बरं आलास? तेव्हा नितीनने सांगितले, सर मी 1 तासापूर्वीच आलो, बाहेर प्रतीक्षा करत होतो. तर बॉसने म्हटले, अरे काही नाही, तू अमरावतीला जात आहेस तर हा लिफाफा या पत्त्यावर देऊन जाशील म्हणून बोलवले होते. आता तू जाऊ शकतोस. लिफाफा घेऊन नितीन तातडीनं ऑफिसच्या बाहेर पडला. त्याचे सर्व लक्ष आपल्या चिमुकलीकडे लागले होते. त्याच्याप्रमाणे तिला बघण्याची, तिचे लाड करण्याची, तिचा पापा घेण्याची उत्कंठा आता अधिकच वाढू लागली होती. नितीन म्हणाला, आता 11 वाजले आहेत. मला 4 वाजताची बस पकडायची आहे. तर ठीक आहे, जाताना पटकन बॉसचे काम करतो आणि निघून जातो. म्हणून तो त्या पत्त्यावर लिफाफा देण्यास गेला. तेथे पोहोचूनच तो पत्ता शोधू लागला. त्याला ते घर सापडले. ते बॉसच्या नातलगाचे घर होते. घर सापडताच नितीन लिफाफा देण्यास गेट समोर गेला आणि म्हणाला, पटकन लिफाफा देतो आणि निघतो. परंतु काय हे गेट आणि घर बंद होते. तेथे मोठा ताळा लागलेला होता. अरे देवा, आता काय करू म्हणून त्याने बॉसला फोन लावला. त्याने बॉसला सर्व परिस्थिती सांगितली. बॉसने नातलगाशी बोलून तुला सांगतो म्हणून तेथेच थांबण्यास सांगितले. नितीन वाट बघू लागला. बॉसचा काही फोन आलाच नाही. इकडे नितीनला चिमुकलीची खूपच आठवण येऊ लागली. जसे बाळाविना जन्म देता आईला चैन पडत नाही, तसेच नितीनच्या हृदयात बापाचे प्रेम ओसरू लागले होते. बघता बघता 1 तासाचा वेळ वर होऊन गेला आणि बैचेन होऊन त्याने पुन्हा बॉसला फोन लावला. बॉस समोरून म्हणाला, अरे मी विसरलो आणि झोपून गेलो होतो. मी आत्ता नातलगाला फोन लावतो. बॉसचे हे कथन ऐकून नितीनचा राग तळ पायांपासून ते मस्तकापर्यंत गेला. मोठ्या लोकांच्या वेळेला किंमत आहे आणि आमच्या सामान्य माणसाच्या वेळेला किंमत नाही, असे तो बडबडू लागला. त्याचबरोबर त्याची उत्कंठा अधिकच अनावर होऊ लागली. तो रागाने, निराशेने कासावीस होऊ लागला. देवा, या हरामखोराला लवकर पाठव. मला माझ्या छकुलीकडे जायचे आहे. त्याने पुन्हा बॉसला फोन लावला तर यावेळेस बॉसने आवाज वाढवून म्हटले,
तुला धीर आहे की नाही? तुझ्यासारखे रिकामे आहे काय ते? रस्त्यातच आहेत. ते येऊन राहिलेत. तेथेच थांब आणि खबरदार त्यांना भेटल्याशिवाय गेलास तर. आता तर नितीन आगीप्रमाणे तापला होता. त्याने निर्णय केला की अशा निर्दयी माणसाच्या कामाला लाथ मारायची. आता सरळ त्याला त्याची अवकात दाखवतो म्हणून तो बॉसला फोन करणार. इतक्यात बॉसचा नातलग आला. नितीनने सर्व काही विसरून पटकन त्याला लिफाफा दिला आणि तेथून निघाला. तो निघाला तेव्हा 3 वाजले होते. त्याने पटकन बस स्टँडला जाण्यास ऑटो केला. ऑटोने त्याला 3:30 वाजता स्टँडवर सोडले. तेथे पोहोचून तो बस शोधू लागला, पण त्याला बस दिसत नव्हती. त्याने विचार केला, बस यायची असेल म्हणून तो वाट बघू लागला. पण बघता बघता 4 वाजले. आता त्याची उत्कंठा त्याला बसू देत नव्हती. त्याने पटकन चौकशी केली, तर त्याला समजले की बस खराब झाली आहे. आता शेवटची 7 वाजताची बस जाणार आहे. हे ऐकून नितीनला खूपच केविलवाणे वाटू लागले. राहून राहून त्याला दिवसभरातील एक एक क्षण आठवून पश्चाताप होत होता. त्याला राहेनासे झाले. आपल्या बाळाच्या त्या सुंदर आठवणीत त्याने ती वेळ काढली. 7 वाजताची बस स्टँडवर लागताच त्याला आनंदाची अनुभूती झाली. आता त्याला परिवारजनांना भेटण्याची आशा दिसू लागली. बस 6:15 वाजता तिथून निघाली आणि नितीन आपल्या छकुलीच्या सुंदर आठवणीत रंगून गेला होता. तेव्हाच त्याला झटका बसला आणि बस थांबली. बस डोंगर घाटात उभी होती. सगळ्यांनी विचारले काय झाले. तेव्हा ड्रायव्हरने सांगितले, पुढे दरड कोसळली आहे, रस्ता बंद झाला आहे. आता सकाळी जेव्हा दरड येथून हटवली जाईल तेव्हाच पुढे जाईल. एवढे ऐकून आता नितीनची उत्कंठा अधिकच अनावर झाली आणि तो अक्षरशः किंचाळी मारून रडू लागला. त्याची छकुलीला भेटण्याची इच्छा आता निराशेत बदलून गेली होती. चटकन त्याच्या लक्षात आले की निदान व्हिडिओ कॉल करून तरी ह्या मनाला शांत करून घेतो. नियतीने तेथेही त्याचा उतावळेपणा मनाशी सुरूच ठेवला होता. जिथे तो अडकला होता तेथे मोबाईलला कव्हरेजच नव्हता. त्यानंतर त्याच्या उत्कंठेचा उद्रेक झाला आणि तो हताश, निराश होऊन ओरडला, नको रे देवा, आता बस कर, माझी परीक्षा राहवत नाही. आणि तो जोरजोराने रडू लागला.